समोर येऊ लागलेले आहेत, निकालाचे कल हे समोर येऊ लागलेले आहेत। काँग्रेसला प्रचंड फटका बसलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता तुमची पहिली प्रतिक्रिया आणि महाराष्ट्रामध्ये तुमची भूमिका कशी असणार आहे? हे पहा आता बिहारमध्ये जी निवडणूक झालेली आहे, ही निवडणूक जरी आज ते जिंकण्याच्या मार्गावर दिसतात, पण त्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी जी रेवडी संस्कृतीचा वापर केलेला आहे बिहारमध्ये, इतक्या प्रमाणात वापर केलेला आहे की तिथल्या एकूण लोकसंख्येपैकी 40% लोकसंख्येला त्यांनी पैसे वाटण्याचं काम केलेलं आहे। सरकारच्या शासकीय यंत्रणांचा लाभ मिळवण्याचं काम केलेलं आहे। अशा घोषणा केलेल्या आहेत, प्रचंड लोकप्रिय घोषणा केल्या आहेत। म्हणजे आपण जर पाहिलं असेल कुमकुवत घटकावरती ह्या रेवड्यांच्या घोषणांचा इतका मारा झालेला आहे, त्याच्या मोठ्या प्रमाणावर या आर्थिक सवलती असतील, मोफत देण्याची आश्वासनं दिली। आता ती मिळतील की नाही मिळतील ही पुढची बाब आहे, परंतु आज त्यांनी त्या घोषणा देऊन त्या ठिकाणी निवडणूक जिंकण्याचं काम केलेले। मोफत अन्नधान्य योजना PM GK वाढवण्याचे आश्वासन दिलं, महिलांसाठी विशेष सवलत दिली। निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येक महिलेला 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा केले। म्हणजे एकूण ज्या महिला आहेत त्यापैकी 1.5 कोटी महिलांना रोख रक्कम देण्याचं काम त्या NDA सरकारने किंवा बिहारच्या सरकारने केलेले। गरीब कुटुंबासाठी ते DBT योजनेची जाहिरात केली। यामुळे काय झालेले, ग्रामीण व गरीब मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात जलद परिणामाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसला। आणि ह्या निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा आहेत। जातीय सामाजिक अस्थिर गटासाठी लाभकारी योजना आणल्या। बिहारमध्ये मतदार रचना व कास्ट आधारित असल्याने विशिष्ट समुदायांनाही सूट देण्याची त्यांनी योजना पूर्णपणे यशस्वी पद्धतीने राबवण्याचं काम केलेलं आहे। ABC असेल, OBC असेल, या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ केलेली आहे। म्हणजे घोषणा केल्यात, वाढ केल्यात की नाही, प्रतिष्ठा मिळाल्यात की नाही, मिळणार आहे की नाही, या सगळ्या शंका आहेत। परंतु त्यांनी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या विशेष आर्थिक पॅकेज म्हणजे अल्पसंख्याकांसाठी सुद्धा छोट्या मोठ्या योजना आणल्या। त्याचबरोबर मतदार गटांचे ध्रुवीकरण कसं होईल, रेवड्यांचा उद्देश स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी वापरण्याचं काम केलेलं आहे। रोजगार व महिलांसाठी आकर्षक घोषणा केल्या। म्हणजे नोकरी ही बिहारमध्ये सर्वात संवेदनशील मुद्दा आहे, शासकीय नोकरी असेल। त्यामुळे काय झालं, लाखो सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिल्यामुळे, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण मोहीम राबवू, महिलांना मोफत सायकल स्कूटी देऊ, कर्ज व्याज सवलत देऊ, अशा प्रचंड अशा लोकप्रिय घोषणा त्यांनी त्या ठिकाणी राबवण्याचं काम केले। प्रभावीपणे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केले। त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करतील सांगता येणार नाही, परंतु विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना लाभ झालेला या ठिकाणी दिसतोय। त्याचबरोबर पायाभूत सुखसुविधा असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात केलेली आहे। जे प्रकल्प आधीपासून निवडणुकीचे पॅकेज म्हणून सादर केले, रस्ते असतील, पूल असतील, विजेची कामे असतील, मेडिकल कॉलेज असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, यांची उभारणी करू, इथेनॉल प्लांट, औद्योगिकीकरण, या सगळ्या मोठ्या मोठ्या गुंतवणूक आपल्या बिहारमध्ये आणू, आपण इथं रोजगार निर्माण करू, अशा सगळ्या घोषणा त्या ठिकाणी केल्या। परंतु त्या ठिकाणी आता निवडणूक जिंकतात म्हणजे शासकीय थेट जनतेपर्यंत काम ह्या नितीश कुमार सरकारने केलेले। त्यामुळे या ठिकाणी त्यांचं आज जे मतामध्ये आपल्याला दिसतंय ते परिवर्तन झालेलं दिसतंय। ठीक आहे, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक चंद्रशेखर नेने सर सुद्धा आहेत। चंद्रशेखरजी, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये पदयात्रा काढली होती। जे भाजपा बूथ लेवलला मॅनेजमेंट करतं, त्या बूथ मॅनेजमेंट करण्यामध्ये काँग्रेस कुठेतरी कमी पडली।